हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये. आज आपल्याकडे आणखी एक क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन आहे आय टू दी पॉवर अल्फा प्लस आय बीटा इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा आय बीटा ही आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आपल्याला अल्फा स्क्वेअर काढायचा आहे, बीटा स्क्वेअर काढायचा आहे आणि दोघांची ॲडिशन केल्यावर टू दी पॉवर काहीतरी -4m+1 पाय बीटा असं मिळणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. राईट. तर क्वेश्चन सॉल्व करताना आधी आपण बघून घेऊ की ही जी व्हॅल्यू आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आय बीटा ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट करायसाठी आपण यूज करणार काहीतरी सिम्प्लिफिकेशन. आता सिम्प्लिफिकेशन करायसाठी आपण आयचा डायरेक्ट यूज करू शकत नाही, तर याला मी थोडं कन्वर्ट करतो. कन्वर्ट कसं करणार आहे की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की समजा टू दी पॉवर बी असेल, ठीक आहे, तर आपण याला काय करतो, टू दी पॉवर घेतो, बी मल्टिप्लाय येतो आणि लॉग ऑफ ए येणार. आता हे कसं काय पॉसिबल आहे बघा. लॉगची प्रॉपर्टी आहे की जर मी याला लिहिलं तर हा बी पॉवरमध्ये जाईल, म्हणजे बेसिकली टू दी पॉवर लॉग ऑफ एचा पॉवर बी. आणि लॉग आपसात कॅन्सल होईल, आपल्याला मिळालं टू दी पॉवर बी. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग लिहायसाठी आपण तेच लिहू की इथे टू दी पॉवर हा जो पॉवर आहे, पॉवर समोर आला, दॅट इज अल्फा प्लस आय बीटा. राईट. आणि हा पॉवरमध्ये आला, समोर आला मल्टिप्लायमध्ये, आणि आपल्याला मिळालं लॉग ऑफ आय. आता लॉग ऑफ आय परत कुणाला माहिती आहे की नाही माहिती आहे, आपल्याला प्रॉब्लेम जाईल. पण लॉग ऑफ आय म्हणजे काय बघा. आय एक नंबर आहे, ठीक आहे. याला जर आपण ईच्या फॉर्ममध्ये लिहितो म्हटलं किंवा कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहितो म्हटलं तर हा जो आहे आय हा बेसिकली काय असतो, टू दी पॉवर आय π/2. किंवा याला तुम्ही असं लिहू शकता की कॉस ऑफ π/2 प्लस आय साईन π/2 असं लिहू शकता. ठीक आहे. दोनपैकी कुठली एक वेळ तुम्ही यूज करू शकता, काहीही हरकत नाही. राईट. मग आता आपण तेच यूज करणार आहे. पण जर मग आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज केला तर प्रॉब्लेम काय होणार, याच्यामध्ये मला कुठे एम किंवा एन नाही दिसत आहे. मग एम किंवा एन दाखवायसाठी आपल्याला माहिती आहे की एका सर्कलमध्ये जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरला पुट करतो तर 2π नंतर सगळी व्हॅल्यू काय होते, रिपीट होते. तर मग मी याला सिम्पली काय लिहू शकतो की हा जो माझा फॉर्म्युला आहे याला मी लिहू शकतो की टू दी पॉवर आय टाइम्स 2nπ प्लस π/2 असं लिहिलं तरी काही हरकत नाही. म्हणजे आपला अँगल काय होणार आता बघा, मी याला लिहितो इथे क्लिअरली की टू दी पॉवर अल्फा प्लस आय बीटा जर मी लिहिलं तर लॉग आय, जर दोन्ही साईडला मी लॉग घेतलं, तर लॉग आणि कॅन्सल होईल. मला काय मिळणार, ही व्हॅल्यू मिळणार. आणि ही व्हॅल्यू किती आहे, 2nπ प्लस π/2 इंटू आय, ही व्हॅल्यू मिळाली. राईट. आता ही व्हॅल्यू फक्त मी इथे पुट करणार. सो इज इक्वल्स टू इंटू लॉग आयच्या ठिकाणी काय मिळालं मला, 2nπ प्लस π/2 इंटू आय, ही व्हॅल्यू मिळाली. आता याला थोडं सिम्प्लिफाय करूया आपण. बघा दिसाल थोडं किचकट होत चाललं आहे. अल्फा प्लस आय बीटा एकदा क्लिअर प्लेट लिहितो मी की 2nπ प्लस π/2 इंटू आय. ओके. ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. राईट. आता आपण याला आपसात मल्टिप्लाय करून घेऊ. ठीक आहे. ओके. याला आतमध्ये मल्टिप्लाय करा. बघा अल्फासोबत मल्टिप्लाय करू शकतो तर टू दी पॉवर अल्फा टाइम्स 2nπ, अल्फासोबत मल्टिप्लाय केलं हिचे ना अल्फासोबत पूर्ण टर्म मल्टिप्लाय करायची एकदा, आणि एकदा आय बीटासोबत. जेव्हा आपण अल्फासोबत मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळालं 2nπ प्लस π/2 आणि सोबत आला आय. राईट. नेक्स्ट थोडं मी जागा करतो इथे, तर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि नेक्स्ट आता याला मल्टिप्लाय करा. बघा हा बीटा तसाच आहे, बीटा टाइम्स 2nπ प्लस π/2 आणि हा आय इंटू आय झाला. इथे पण आहे, इथे पण आहे, तर हा झाला बेसिकली आयचा स्क्वेअर. आणि माहीत असेल आयचा स्क्वेअर इक्वल टू काय असते, -1. ओके. तर सिम्प्लिफाय करून लिहिला आपण अल्फा 2nπ प्लस π/2 इंटू आयचा स्क्वेअर झाला -1, तर प्लस इंटू मायनस बीटा टाइम्स 2nπ प्लस π/2. तर आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या आहे. आता मी काय करतो, सेपरेट करतो. का बरं सेपरेट करतो, रिझन सिम्पल आहे. एक रिअल पार्ट आहे, एक इमॅजिनरी पार्ट आहे. मग मी जर याला सेपरेट केलं तर मला मिळालं, बघा हे दोन गोष्टी पॉवरमध्ये, त्याला मी सेपरेट लिहू शकतो. अल्फा टू दी पॉवर 2nπ प्लस π/2 इंटू आय आणि टू दी पॉवर मायनस बीटा इंटू 2nπ प्लस π/2.
राईट. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आता हा आपला आहे कॉम्प्लेक्स नंबर, हा आपला आहे काहीतरी रिअल नंबर. लक्षात ठेवा, हा रिअल नंबर आहे. हा आहे आपला कॉम्प्लेक्स आणि हा आहे आपला रिअल नंबर. मग आता रिअल नंबरला काही टच करायची गरज नाही. रिअल नंबर आपण तसाच ठेवू शकतो, मायनस बीटा 2n पाय प्लस पाय बाय 2. पण कॉम्प्लेक्स नंबरला आपण लिहू शकतो साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये. तर साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये जर मी याला लिहिलं तर मला काय मिळालं, कॉस ऑफ जो अँगल आहे आपला तो अँगल किती आता अल्फा, सो पाय अल्फा. ठीक आहे, इथून काही कॉमन काढायचं कॉमन काढू शकतं, नाही काढायचं काही हरकत नाही, पण मी कॉमन नाही काढायचं तसंच लिहितो. पाय इंटू, एक सेकंड, आतमध्ये अल्फानं मल्टिप्लाय करा, 2n पाय अल्फा प्लस पाय अल्फा बाय 2. ठीक आहे, आणि प्लस आय टाइम्स सेम आपला अँगल साईनसोबत 2n पाय अल्फा प्लस पाय अल्फा बाय 2. हे झालं आपलं कम्प्लीट कॉम्प्लेक्स नंबर. ओके, इथं आय लिहिलं आहे बाहेर, राईट. आता आपण एक सिम्पली काम करणार की बघा, मला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करावं लागेल. काऊन करावं लागेल, बघा आपल्याकडे लेफ्ट हँड साईडला आहे अल्फा प्लस आय बीटा, बरोबर, आणि इकडे आपल्याकडे हा एक रिअल नंबर आहे. या रिअल नंबरला तुम्ही काही लिहू शकता. सध्या मी याला के पकडतो. या रिअल नंबरला एवढं मोठं प्रत्येक वेळेस लिहिण्यामध्ये काही लॉजिक नाही. सो के टाइम्स मल्टिप्लाय करा आतमध्ये, ही कॉस ऑफ, इथून काय कॉमन निघू शकते काढायचं असेल तर, चला ठीक आहे, याला मी काही कॉमन काढत नाही, तसंच ठेवतो, कन्फ्युजन वाढणार. 2n पाय अल्फा प्लस पाय अल्फा बाय 2 आणि प्लस आय टाइम्स परत के इंटू साइन ऑफ 2n पाय अल्फा प्लस पाय अल्फा बाय 2. आता एक रिअल आहे, एक इमॅजिनरी आपल्याला माहिती आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबरची बेसिक कंडिशन काय की रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी. म्हणजे हा जर रिअल असेल तर ह्या रिअलच्या बरोबर असेल, हा इमॅजिनरी असेल तर हा इमॅजिनरीच्या बरोबर असेल, राईट. तर आता आपण काय करू, देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की अल्फा इक्वल्स टू के इंटू कॉस ऑफ, इथे आता जे कॉमन दिसते मी कॉमन बाहेर काढतो. कॉमन निघाला आपल्यामध्ये इथे पाय आहे, अल्फा आहे, सो पाय आणि अल्फा कॉमन काढला. इथे काय राहिलं 2n प्लस 1/2. ठीक आहे, आणि सेम लॉजिकमध्ये बीटा इक्वल्स टू सेम लॉजिक के टाइम्स साइन ऑफ, काय कॉमन निघालं, पाय आणि अल्फा कॉमन निघाला, आणि आतमध्ये काय राहिलं 2n प्लस 1/2. राईट, झालं. आता फक्त आपल्याला स्क्वेअर करून ॲड करायचं आहे. सो स्क्वेअर करून ॲड करू. सो देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर दोघांचा स्क्वेअर केला, याचा पण स्क्वेअर झाला, याचा पण स्क्वेअर झाला. सो के स्क्वेअर, इथे पण के स्क्वेअर आहे, तर कॉमन काढून घेतला मी. कॉस ऑफ पाय अल्फा टॉइन एन प्लस 1/2 याचा स्क्वेअर प्लस याचा पण स्क्वेअर करायचा होता, तर साइन स्क्वेअर एन अल्फा सॉरी पाय अल्फा आणि टॉईस एन प्लस 1/2. राईट. आता बघा, हा एक काहीतरी फिक्स अँगल आहे, हा एक काहीतरी फिक्स अँगल आहे, आणि हा पण काय एक फिक्स अँगल आहे. तर हा अँगल आणि हा अँगल सेम आहे, तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर हमेशा काय होते, सो दिस बिकम्स इक्वल्स टू 1. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय होते, 1 होते ना. तर आपण काय लिहू शकतो इथे की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू, हे तर 1 झालं म्हणजे फक्त के स्क्वेअर झाला. आणि के स्क्वेअर जर लिहायचं असेल तर के स्क्वेअर काय आहे आपला, ठीक आहे, के स्क्वेअर किती आहे आपला, के स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू. के किती होता आपला, ई टू दी पॉवर मायनस बीटा इंटू 2n पाय प्लस पाय बाय 2, आणि याचा स्क्वेअर केला आहे. स्क्वेअर केला म्हणजे आता 2ने मल्टिप्लाय करावं लागेल सगळ्याला. तर आतमध्ये जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर मला बेसिकली मिळालं बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू मायनस काय काय कॉमन निघते बघा, ई टू दी पॉवर, एक सेकंड, ई टू दी पॉवर मायनस 2ने मल्टिप्लाय केलं आहे तर बीटासोबत करायची गरज नाही, आतमध्ये मल्टिप्लाय करा, आणि पाय बाहेर काढला, बीटा पाय बाहेर निघाला. 2ने मल्टिप्लाय केला, 2 × 2 4n झाला, आणि इथे 2 कॅन्सल, फक्त 1 राहिला, सो 4n प्लस 1. तर आपल्या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं बघा एकदा की ई टू दी पॉवर मायनस 4m प्लस पाय इंटू बीटा. सो ई टू दी पॉवर मायनस 4m प्लस 1 इंटू पाय बीटा. सो एमच्या ठिकाणी एन लिहा किंवा एम लिहा, काही फरक पडणार नाही. मी माझ्या लिहिण्यामध्ये मी एन लिहिला आहे, तुम्ही तुमच्या इक्वेशनमध्ये तुम्ही एन पण यूज करू शकता, राईट. तशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो लिहिण्यासाठी, पण आहे इझी, राईट. तर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता.
आणि मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नवीन क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.